खासदार व आमदार दोन डॉक्टरांनी अंजनगाव सुर्जी येथील भाजपाची सभा गाजवली. नागरिकांची सभेसाठी अलोट गर्दी. अंजनगाव सुर्जी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज शहरातील गजबजलेला परिसर असलेल्या पान अटाई येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार इंजिनियर अविनाश गायगोले व नगरसेवक पदाचे 27 उमेदवारासाठी जाहीर सभा घेण्यात आली. ही सभा खासदार व आमदार असलेल्या दोन डॉक्टरांनी प्रचंड गाजवली असून या सभेसाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सभेसाठी जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे व अमरावती जिल्ह्याचे राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांची उपस्थिती लाभली होती. सभेत डॉक्टर बोंडे यांनी लोकसभेत व विधानसभेत झालेली चुकी दुरुस्त करण्याची वेळ आली असून नगराध्यक्ष कमळाच निवडून घ्यावा असे उपस्थित जनतेला आवाहन केले. तसेच सभेत संत शिरोमणी रूपलाल महाराज यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा मुद्दा गाजला. आमदार डॉक्टर कुटे यांनी त्यांच्या भाषणात अंजनगाव सुर्जी दत्तक घेऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या फोटोचे पूजन करून सभेला सुरुवात करण्यात आली. सभेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याप्रसंगी मंचकावर खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार संजय कुटे, अंजनगाव सुर्जी नगरीचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट कमलकांतजी लाडोळे, माजी नगराध्यक्षा मंजुषाताई लोढे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार इंजिनियर अविनाश गायगोले, माजी महामंत्री डॉक्टर विलासराव कविटकर, प्रसन्न दादा संगई, मधुराताई लेंडे, नगरसेवक पदाचे उमेदवार, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर प्रबोधन करण्याकरता आपल्या अंजनगाव सुर्जी नगरीचे माजी नगराध्यक्ष आपणा सर्वांचे लाडके आदरणीय कमलकांत भाऊजी लाडोळे सांगितलं आम्ही जनतेसमोर तर नक्की जाऊ, पण आम्हाला तुमचं पाठबळ त्याच ताकदीचं हवं आहे. कारण आमचा अंजनगाव तालुका आणि शहर एक कुपोषित असलेलं शहर आहे. दादा डॉक्टर साहेब, आमच्या अंजनगाव सुर्जीला ना सत्तेतला आमदार आहे ना सत्तेतला खासदार आहे. एक रेग्युलर निधी, एक रेग्युलर वेळाला वेळ काढून आदरणीय डॉक्टर अनिलजी बोंडे साहेब या ठिकाणी नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून आणि बीसी नगरसेवक हे दाखव यादी दे ना. 27 नगरसेवक निवडून देण्याकरता आज जी जाहीर सभा होते त्या जाहीर सभेमध्ये उपस्थित असलेले की अंजनगाव सुर्जीवर तुमचं एवढं प्रेम का आहे आणि खरोखर सांगा. त्याचं कारण हे आहे की माझ्या मतदारसंघामध्ये जात पात पाहत नाही, कधीच आयुष्यामध्ये पाहिली नाही. परंतु जे प्रत्येक छोटे मोठे समाज असतात त्यांच्या आशा आकांक्षा जपाव्यात, त्यांना पुढे नेण्याचं काम करावं. मोठे समाज तर आपल्या आवाजावरही जातात, पण तो छोट्या समाजांचा आवाज बनण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातून सातत्यानं करत असतो. आणि म्हणून छोट्या समाजामध्ये जो आपण पट्टा पाहिला म्हणजे जामनेर पासून तर मग जळगाव जामोद असेल, अकोट असेल, तेल्हारा असेल, अंजनगाव सुर्जी असेल, दर्यापूर, अचलपूर पुढे जात असा जो हा पट्टा येतो, यामध्ये आमचे बारी बांधव जे आहेत हे मोठ्या प्रमाणात राहतात. आणि माझ्याही मतदारसंघामध्ये जवळपास 25,000 आमचा बारी समाज आहे. आणि त्यामुळे ज्या मतदारसंघाचं मी लोकप्रतिनिधित्व करतो, जळगाव जामोद, तिथं हा समाज मोठ्या प्रमाणात आहे. आणि एक ऋणानुबंध, एक जिव्हाळ्याचे संबंध आमचे सर्वांचे एकत्रितपणे आहेत. आणि हिंदू धर्माच्या परंपरा ज्या आहेत, जी संस्कृती आहे, ती जपण्याचं काम या समाजाकडून सातत्यानं वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेऊन, मग ते सोंग असतात, रामायण असते वगैरे वगैरे करून हे जपण्याचं काम करणारा समाज आहे. अतिशय शेतीशी निगडीत प्रामाणिक आपली शेती आणि त्यामध्ये वेगवेगळ्याचे प्रयोग करणारा समाज आहे.
मी एवढ्यासाठी समाजावर बोलतो, मी समाज कधी बघत नाही, पण एवढ्यासाठी बोलतो की त्याने अविनाशने म्हटल्यामुळे. आणि म्हणून जे माझे सवंगडी आहेत, माझे कार्यकर्ते आहेत, माझ्या सोबत राहतात, संत रूपलाल महाराजांची जयंती आम्ही दरवर्षी, पुण्यतिथी जयंती आमच्या जळगावमध्ये आम्ही मोठ्या उत्साहामध्ये जयंती साजरी करतो. असाच एक वेळेस सर्व कार्यकर्त्यांसोबत. आणि मी अतिशय धन्यवाद मानतो, आभार मानतो माननीय मुख्यमंत्री महोदयांचं की त्यांचंही तेवढंच प्रेम आहे. मी जेव्हा हा विचार त्यांच्यासमोर मांडला, सभागृह मांडला, त्यांच्याशी चर्चा झाली आणि मुख्यमंत्री महोदयाने एका शब्दामध्ये सांगितलं की हे छोटं मोठं नाही, एक राष्ट्रीय स्मारक आपण करूया, राष्ट्रीय स्मारक करूया. आणि तेव्हापासून ती प्रक्रिया सुरू झाली. आणि मला आनंद या गोष्टीचा, समाधान या गोष्टीचा आहे की ज्याप्रमाणे अंजनगाव वासियांनी त्यामध्ये इंटरेस्ट दाखवला. आमच्या बैठकी मुंबईमध्ये झाल्या, सगळ्यांना घेऊन गेलो तुम्ही मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला. आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्याच दिवशी सभागृहामध्ये घोषणा सुद्धा केली की अंजनगाव सुरजी येथे राष्ट्रीय स्मारक संत रूपलाल महाराज आपण करणार. ही घोषणा सभागृहात केली आणि त्याचा आनंद एवढा झाला की त्यानंतर सातत्यानं माझं अंजनगाव सुरजी येथे येणे जाणं चालू झालं. कारण त्यांनी माझ्याकडे जबाबदारी दिली की राष्ट्रीय स्मारक होईपर्यंत अंजनगाव मध्ये संजय तू लक्ष द्यायचं आहे. जोपर्यंत राष्ट्रीय स्मारक पूर्ण होत नाही तोपर्यंत. आणि मग मी ठरवलं. त्यानंतर मी आलो 2-4 वेळेस, 4-5 वेळेस अंजनगाव सुरजीला आलो. आपली सगळी कंपनी जी आहे ते सोबत असायची. मग जागेचा निवड कुठं करायची, जागा कुठं करायची, कारण भव्य स्मारक करायचं. त्यामुळे जागेची निवड कुठं करायची या प्रकारचं सगळं सर्वेक्षण चालू. मग ई क्लासची जागा कुठं असेल, कुठं आपल्याला स्पॉट करता येत असेल त्याप्रमाणे झाली. आणि शेवटी एक स्पॉट आपण निश्चित केला आणि ती 3 एकर 4 एकरची जागा जी आहे ती आपण राष्ट्रीय स्मारकासाठी मंजूर करून घेतली. पुढे त्याचं एस्टिमेट झालं. आज 2 टप्प्यामध्ये त्या एस्टिमेट पहिलं 34 कोटीचं आहे आणि पुढचं असं कर 68 ते 70 कोटीचं हे राष्ट्रीय स्मारक आपल्या अंजनगाव सुरजीमध्ये होते आहे. त्याची फाईल मंत्रालयाकडे मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यावर सिग्नेचर केली आणि येणाऱ्या लवकरात लवकर मुख्यमंत्री महोदय स्वतः या अंजनगाव सुरजीमध्ये राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजनासाठी येणार आहे.